उशिरा आपल्याला अगोदर येईल असं सांगण्यात आलं होतं. अल निनोचा परिणाम आहे आणि पावसामध्ये अल निनोसुद्धा सेट होईल हीही शक्यता अगोदरच वर्तवलेली होती. जनरली सर्वसाधारणपणे आपल्याला 7 ते 10 जूनपर्यंत पाऊस आपल्या मुंबईमध्ये येतो, किती उशिरा झाला तरी. परंतु आज जर बघितलं असेल तर आपण 17 तारीख आहे, अजूनही पावसाचे जे काही अंदाज आता आपल्याला भारतीय हवामानशास्त्राकडून उपलब्ध होणारे आहे त्याच्यामध्ये अल निनोचा इफेक्ट झाल्यामुळे अजूनही पाऊस लांबणीवर जातो आणि राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याची सर्वात महत्त्वाची जी गरज आहे त्याचं नियोजन करण्याच्या सूचना सर्वांना दिल्यात आणि कमीत कमी 31 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढं पाण्याचं नियोजन प्रथम करावं आणि त्याच्यानंतरच बाकीच्या पाण्याचा वापर आपण चालू ठेवावा अशा सूचना राज्य शासनाने सर्व विभागांना दिलेल्या आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने याच्या अगोदरसुद्धा पाण्याच्या बाबतची जी परिस्थिती तिचा आढावा घेऊन 10% कपात आपण अगोदरच सुरू केलेली होती. परंतु कालचं ज्यावेळेस अजून पुन्हा ह्या ज्या सूचना आल्यानंतर पुन्हा आम्ही सर्व आढावा घेतल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढं पाण्याचं जर नियोजन करायचं असेल तर आणखीन काही उपाययोजना आम्ही त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि आपल्यामार्फत मी आज सर्वांना हे सांगतो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी नागरिकांना सर्वात पहिलं आव्हान करणार आहे की नागरिकांनी पाणी बचतीबाबत आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. वाहनमध्ये वॉशिंग सेंटर जे आहेत त्यांचा आम्ही तात्काळ पाणी पुरवठा बंद करत आहोत आणि त्याच्यामध्ये जर कोणी डिफॉल्ट केला तर पहिल्या डिफॉल्टमध्ये 25,000 रुपये दंड, दुसऱ्यांदा जर पुन्हा ती चूक केली तर 50,000 आणि तिसऱ्यांदा जर आपल्याला तशा पद्धतीची त्याच्यामध्ये हे आढळ की जोडणी करण्याचा प्रयत्न केला तर 1 लाख रुपये दंड आणि फौजदारी कारवाई अशा स्वरूपाची कारवाई या सगळ्या वॉशिंग सेंटरवर नदीत आपल्याला आपण ते करणार आहोत. गृहनिर्माण संस्थावरील ज्या छताच्या टाक्या आहेत बहुतेक वेळा त्या ओव्हरफ्लो होता, त्यामुळे सर्व जे सोसायटीज आहेत त्यांनी सुद्धा आपण काळजीपूर्वक आपल्या सोसायटीमध्ये आलेलं पाणी काळजीपूर्वक वापरावं आणि त्याचा व्यवस्थित वापर करावा असंही मी सर्व आपल्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना मी आवाहन करतो. आपण जे व्यावसायिक आणि वाणिज्य वापराचे जे आस्थापना आहे त्यांचे 20% पाणी कपात आपण करतो, कारण त्यांच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रक्रियाकृत केलेलं पाणी सुद्धा ते वापरू शकतात. त्यामुळे जे पिण्याच्या पाण्याचा जो वापर त्या ठिकाणी होतो त्याचं 20% कपात ह्या व्यावसायिक आणि जे इंडस्ट्रीयल वापर आहेत वाणिज्यिक आहे तिथे आपण हे करतो. नवी मुंबईमधील आपल्याला याच्याबरोबरच आपण जे काही वेगळे स्रोत आहेत आपल्याला आम्ही यापूर्वी 2 दिवसापूर्वी एक प्रेस दिली होती की 100हून अधिक विहिरी या नवी मुंबईतल्या आहेत. आम्ही मागच्या मे महिन्यामध्ये त्यांची सर्वांची सफाई करून घेतली. पुढल्या आठवड्याभरामध्ये सगळ्यांचं पुन्हा डीप क्लिनिंग जो आपण हे करतो त्याला पंप बसून सगळ्यांचं पाणी उपसा करून 3 ते 4 वेळा आणि ह्या सगळ्या पाण्याच्या ज्या विहिरी आहेत त्याचं टेस्ट करून पिण्याव्यतिरिक्त जे काही उत्तर पाण्यासाठी जो वापर लागणार आहे त्या सगळ्या विहिरींचा पण आम्ही कार्यान्वित करण्याचा मोहीम आता राबवत आहोत. त्याच्यानंतर ज्या काही कूपनलिका आपल्याकडे 166 कूपनलिका आहेत त्याचाही वापर आपण पिण्याव्यतिरिक्त काही ठिकाणी करतोय, त्यांचाही पुरेपूर वापर होईल आणि काही ठिकाणी जे मला वाटतं की फारच मला तुर्भे आणि याकडल्या भागामध्ये काही 2-3 ठिकाणी आपण टॉयलेटसाठी सुद्धा त्याचा वापर करतो आणि आरो पण काही ठिकाणी बसवलेले आहे त्याचाही आपण ऑप्टिमायझेशन 166 ज्या कूपनलिका आहेत त्यांचाही वापर ऑप्टिमायझेशनवर करणार. जे आपल्याकडे उद्यानं आहे, मोकळ्या जागा आहे, ट्री बेल्ट आहे, जो 449 ठिकाणी आपण प्रक्रियाकृत पाणी आता नेलेलं आहे. त्यामुळे तिथे पिण्याचं पाणी आपण ऑलरेडी तिथून बंद केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त 154 अशी जागा आहेत उद्यानं आणि हे त्याचं सुद्धा आम्ही पाणी बंद करतो आणि त्याला टँकरनी किंवा प्रक्रियाकृत पाणी टँकरनी म्हणजे प्रक्रियाकृत पाणी पोहोचेपर्यंत टँकरनी त्या ठिकाणी पाणी पुरवठा आणि तिथे सुद्धा प्रक्रियाकृत केलेलं पाणी हे सध्याला आपण वापरणार आहोत. बांधकामासाठी सगळे जे काय बांधकामासाठी ज्या नळयोजना केलेल्या आहेत त्याही बंद करण्यात येत आहे. फक्त प्रक्रियाकृत केलेलं पाणी हे आपल्याला बांधकामासाठी वापरायचं आहे. पिण्याच्या पाण्याचं जे आहे त्यांना सुद्धा वेगळ्याने आपण पुरवठा करू, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ते बांधकामासाठी सुद्धा वापरतात असं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे जिथे जिथे मोठी बांधकामं आहेत त्या ठिकाणी सगळ्यांना प्रक्रियाकृत पाणी मिळेल त्याची पण आपण हे करतोय. त्याच्याशिवाय जे आपल्या बसेस सेवा आहे NMMTचे जे बस डेपोला जे आहे वॉशिंगसाठी सुद्धा प्रक्रियाकृत केलेल्या पाण्याचा 100% वापर होईल. तिथेही पिण्याच्या पाण्याचा जो वापर होत होता तोही आपण बंद करायचं ठरवलेलं आहे. जे एरिएटेड वॉटर आणि पॅकेज वॉटर बॉटलिंगचे प्लांट्स आहेत त्यांचाही थोडं आपण पाण्याच्या मध्ये कट करतो, कारण तिथे सुद्धा आपल्याला डायव्हर्जन होतं, कारण तेच पाणी इथेच वापरलं जाईल असं काही होत नाही. तर तोही एक आपल्याला माहिती. जलतरण तलावांना होणारा पाणी पुरवठा सुद्धा बंद करायचा ठरवलेला आहे. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही स्विमिंग पूलला पिण्याच्या पाण्याचा वापर
हा होणार नाही. सगळ्या सोसायटीमध्ये जिथे जिथे पिण्याच्या पाण्याचा वापर हे डायव्हर्जन करून स्विमिंग पूलसाठी वापरतात, तो पूर्णतः तात्काळ आजपासूनच बंद करण्याच्या सूचना आम्ही देतो. त्याच्याशिवाय आपल्याला जे काही पिण्याच्या पाण्याचा गैरवापर आणि अपव्यय आढळल्यास आपण, जसं मी अगोदर पण सांगितलं की जसं अनधिकृत कनेक्शन घेऊन कुणी केलं तर दंड आणि रिपिटेशन जर झाले तर फौजदारी कारवाईपर्यंत सुद्धा आपण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. सर्व अनधिकृत नळ जोडण्याची जी काय आहे त्याच्यावर पण मोहीम सुरू करतं आणि सगळ्या वॉर्ड निहाय सगळी जी काही मशिनरी आहे जिथे जिथे अनधिकृत नळ जोडणे असतील तर तातडीने खंडित करण्याची कारवाई करतो. एवढ्याच फक्त इथे नाही तर आपली मेन लाईनला सुद्धा आमच्याकडे जिथे जिथे 1-2 ठिकाणी आम्हाला ते निदर्शनास आलं तिथे सुद्धा आम्ही पोलीस फोर्स घेऊन त्याची सुद्धा 2 दिवसामध्ये त्या सध्या अनधिकृत नळ जोडण्या ह्या बंद करण्याचं कारवाई होणार आहे. आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाचे जे दर आहे प्रति माणसी 150 लिटर पाणी पुरवठा करण्याचे निकष आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ आपण म्हणजे मागच्या करत होतो जवळजवळ 270 लिटरपर्यंत पाणी आहे, म्हणजे जवळजवळ 120 लिटरपर्यंत जास्तीचं पाणी आहे आणि त्याच्या